मुकुंद मुकुंद राघव मुकुंद हे मुकुंद आरके सर थांबा आरके सर माझ्या स्क्रिप्टला माझ्या आरके सर हरके सर गाडी थांबवा हरके सर मोहिनी हँडब्रेक काय केलं तुम्ही?
मुकुंद उठ ना उठ ना मुकुंद मग ना मी मोहिनी बघ ना माझ्याकडे इकडे बघ ना उठ ना ए मुकुंद डोळे उघड ना मुकुंद मुकुंद ओरडत असतं. राघव मुकुंद 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 ए मुकुंद राघव इकडे बघ ना मुकुंद ए मुकुंद आरके सर मी मी याला राघव 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 सर मोहिनी मोहिनी What did you see? काय घडलं मुकुंद मागे उभा होता आरकेंचं लक्ष नव्हतं ते त्यांनी रिव्हर्स गेअर टाकला आणि ओके इनफ तोंड मंद ठेवता अरे गाडी बोलवा ना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल याला नाही एक मिनिट आरकेच्या गाडीला कोणीही हात लावणार नाही नाही नो प्लीज अंकुश प्रोडक्शनची गाडी घेऊन जा पटकन लवकर मुकुंद मुकुंद गाडी येते आपण हॉस्पिटलला चाललोय कळतंय तुला मुकुंद गाडी येते गाडी आली चल 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 अंकुश फास्ट दुसरा तिकडनं हात उचल पटकन पटकन या दरवाजा उघड मोहिनी राघव राघव आरके सर आरके सर पावस चल लवकर लांब हो लांब उभी राहा लांब हो लांब हो त्याच्यापासून राघव राघव मी एक किल्ले नाही काय नाही राघव हे बघ तू तू नाही मारलाय अरे त्याला इट वॉज अन ऍक्सिडेंट कळतंय का राघव इकडे बघ इट वॉज अन ऍक्सिडेंट तू मुद्दामून केलेलं नाहीयेस ठीक आहे ऍक्सिडेंट होता फक्त आणि ही इज ऑल राईट त्याला नेलंय हॉस्पिटलला होईल तो बरं ठीक आहे आई आता आपल्याला ह्याच्या मनावर एकच गोष्ट बिंबवायची ते म्हणजे हा ऍक्सिडेंट होता बाकी काही नाही ठीक आहे कळतंय ना राघव ऐकलंस ना ऍक्सिडेंट होता
नाही नाही आई ह्याला आपण मेकअप रूम मध्ये घेऊन जाऊया. लिंबू पाणी द्या, कॉफी द्या, काही द्या, पण लेट्स गेट हिम आउट ऑफ हिअर. उठा सर. चल रन. चल चल आज जाऊया. बंटी, मला 5 मिनिटात सगळे सेटवर हवे. पूर्ण युनिट सोबत मीटिंग घ्यायची मला. आता लगेच जा. सगळ्यांना गोळा करा. मी आर के सरांना त्यांच्या मेकअप रूम मध्ये घेऊन जातो. तुला सांगितलं ना ह्याच्या जवळ नाही यायचं. लांब हो तिकडे. मॅम प्लीज इट्स अ क्रुशियल टाइम. मॅम आधी कामी नाही आले, मला आता तरी मदत करू शकते प्लीज प्लीज. ओके. मुकुंद इकडे बघ ना. मी मोहिनी, माझा आवाज येतोय का तुला? मी तुला काही होऊ देणार नाहीये, कळतंय तुला? आपण हॉस्पिटललाच चाललोय. थोडा वेळ इकडे बघ ना, डोळे उघड ना मुकुंद. हे मुकुंद, मुकुंद. भाऊ मला भीती वाटतेय. आपण हॉस्पिटललाच चाललोय, ऐकू येतंय तुला? मुकुंद. मोहिनी, मोहिनी तू एक काम कर, त्याला जागा करायचा प्रयत्न कर. त्याने डोळे उघडले ना तर जरा बरं होईल. बोलत राहा ना त्याच्याशी, बोलत राहा काहीतरी. सगळं करून झालं बाबा, नाही उघडत त्याला हलव आहे. हलव. हे मुकुंद, मुकुंद. ए मुकुंद बघ ना इकडे. हा एक काम कर, काम कर, त्याच्या गालावर थापडा मार. बघ बघ काय होतंय का. ए मुकुंद बघ ना इकडे. माझा आवाज येतोय का? इकडे नेमका ट्रॅफिक लागलाय. दुसरा रस्ताही नाहीये इकडनं. आम्ही घेतो. बाबा तू डोळे उघडतोय. गुड गुड. आता डोळे बंद करायला देऊ नकोस त्याला. उघडेच ठेवू दे. मुकुंद, हे मुकुंद, मुकुंद. बाबा रक्ताची उलटी केली त्याने. आले सगळे? शट द डोअर. थांबा थांबा. आरके हा आरके जस्ट झोपले ते आणि मी कॉफीसाठी सांगितलंय. आता मी जे काही सांगतेय ते सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं. आत्ता बाहेर जे काही घडलं, जे काही तुम्ही बघितलं, तो एक अपघात होता. इट वॉज अन ऍक्सिडेंट. त्यात कोणाचीही चूक नव्हती. काय होता तो? ऍक्सिडेंट. गुड. आणि तिथे जे काही नुकसान झालं असेल ते सगळं नुकसान प्रोडक्शन भरून देईल. डोंट वरी. पण जर तुमच्यापैकी कुणीही बाहेर जाऊन आरकेच्या विरोधात बोललात तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. कळलं का? इट्स अन ऑर्डर बाय द वे. प्रोड्युसर म्हणून आणि आरकेची होणारी बायको म्हणून. महेंद्र सर, गाडी सुसाट चालवा. मला मुकुंद सरांचं काय खरं वाटत नाहीये. मुकुंद सर. मुकुंद, मुकुंद तुला काही होणार नाहीये. काही होणार नाहीये. मी आहे इथे. काही होऊ देणार नाहीये तुला. भाऊ मला भीती वाटते. काही होणार नाही ना याला. ए, बेटा त्याला काही नाही होणार. आपण पोहोचूच आता हॉस्पिटलमध्ये. तू लवकर चालव गाडी. मुकुंद, मुकुंद, मुकुंद डोळे उघड ना. जागा होतोय? नाही. मुकुंद सर, मुकुंद सर उठाना, डोळे उघडा ना. मुकुंद सर, मुकुंद सर आपण आलो तर हॉस्पिटलला पोहोचतोय. पण मुकुंद सर. सर तोंडावर पाणी मार, त्याच्या तोंडावर पाणी मार पटकन.
बघ काय होतंय का. पाणी आहे तिकडे. त्याला थोडा वारा घाल. मुकुंद, ए मुकुंद, ऐका. आरके एक सुपरस्टार आहे, ठीक आहे. इज अ मेगा स्टार. त्यामुळे त्याच्या आयुष्यात हे असं काही घडलंय हे जर बाहेर कळलं तर खूप मोठं स्कॅन्डल होऊ शकतं. आणि जितकी इन्फॉर्मेशन मला आहे त्याच्यावरनं मी सांगू शकते की तुमच्यापैकी 90% लोकांना आरकेनी मदत केली आहे, कधीतरी कुठेतरी अडचणीत असताना. एम आय राईट? केली आहे ना? आता हे जर बाहेर कळलं आणि तुमच्या आरकेची, तुमच्या सुपरस्टारची जर बदनामी झाली, त्याला त्रास झाला, तर तुम्हाला चालणार आहे? नाही ना? सो कीप युअर माउथ शट. आणि ऑफकोर्स राहिला प्रश्न मुकुंदचा आणि त्याच्या फॅमिलीचा, मला पण काळजी आहे त्यांची. माझ्याकडनं पूर्ण फायनान्शियल मदत करणार आहे मी त्यांना. पण आरकेला कुठल्याही प्रकारचा त्रास मी होऊ देणार नाही. मी सांगतेय तसं केलं तर एक्स्ट्रा शेड्यूलचे पैसे तुम्हाला सगळ्यांना मिळतील. येस, बरोबर ऐकलं तुम्ही. एक्स्ट्रा पैसे मिळतील. पण जर चुकून कोणीही बाहेर जाऊन आरकेच्या विरोधात बोललं, मी सांगितलंय तसं केलं नाही, तर तो माणूस परत इंडस्ट्रीत काम करणार नाही याची गॅरंटी मी घेईन. एम आय क्लिअर? गुड. बंटी, सरांची झोप झाली असेल, सर व्यवस्थित असतील तर पुढच्या अर्ध्या तासात मला ते इथे सेटवर पाहिजे, कारण आपण शॉट रेडी करतोय. काय माझ्या तोंडाकडे काय बघताय? वी आर स्टील शूटिंग. जा काम करा स्वतःची. राकेश, प्रतीक, माझं एक काम करायचंय तुम्हाला. आता लगेच बाहेर जा आणि आरकेची पूर्ण गाडी वॉश करून आणा. तर कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस असतील, डेंट्स असतील तर ते कव्हर अप करा, ठीक आहे. आणि कुठल्याही प्रकारचा डाग असेल, कळलं ना, कुठल्याही प्रकारचा डाग असेल तरी तो धुतला गेला पाहिजे, तो पण, आणि जमिनीवरचा डाग तर, ठीक आहे. चला कामाला लागा. आणि हा सगळ्यात महत्वाचं, सीसीटीव्ही चालू आहेत ना बाहेरचे? हो मॅम. पुढच्या 10 मिनिटात सगळ्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहिजेत मला. हो मॅम, पण एवढं एकदा सांगितलेलं कळत नाही. जस्ट डू ॲज आय सेड. गेट आउट. दादा चला लवकर. बाजूला हो प्लीज दादा. बाजूला. मंजूर बा. हो, काय झालंय ना? गाडी रिव्हर्स येत होती तेव्हा ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट? वडबाई थांबा. तुम्ही कोण आहात यांच्या? मी सांगतो. डॉक्टर, ही माझी मुलगी मोहिनी आणि हा तिचा कलिग होता. त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून तात्काळ आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. सर प्लीज त्याच्यावर उपचार करा ना, लवकरात लवकर. मी करतो, मला काय करायचंय ते, पण एक प्रोसिजर असते. तुम्ही पहिलं पोलिसांना कळवा, नाहीतर आम्हाला कळवावं लागेल. पोलीस? आम्ही कळवतो ना. आम्ही ते सगळं करतो, सगळ्या फॉर्मॅलिटीज मी कम्प्लीट करेन. पण तुम्ही लवकर याला ट्रीट करायला घ्या ना प्लीज. याच्या जीवाला काही होता का म्हणे. डॉक्टर प्लीज. ते आम्हाला कळतं हो साहेब, पण काय आहे, रितसर कंप्लीट झाल्याशिवाय आम्ही यांना नाही ऍडमिट करून घेऊ शकत. मी सांगितलं ना, ही माझी जबाबदारी, मी सगळं करून घेतो. हा, मुकुंद, माझा मुकुंद कुठे? मुकुंद काय झालंय? दादा, मुकुंद उठ ना. मुकुंद बघ ना माझ्याकडे. मुकुंद डोळे खोल. मुकुंद मी आले. मुकुंद. काकू सांभाळ स्वतःला. तू इथे पडालीस? अगं तू का परत माझ्या लेकाच्या आयुष्यात येतेय?
तू जा इथून. मॅडम एक मिनिट. हे बघा आम्हीच घेऊन आलोय त्याला इकडे. तुम्ही गप्प बसा. गप्प बसायचं. कुणीही माझ्या मुकुंदला हात लावणार नाही जोपर्यंत पोलीस इथे येत नाही. माझ्या मुकुंदची ज्याने अशी अवस्था केली त्याला पकडत नाही ना तोपर्यंत सगळ्यांनी लांब राहायचं. कोणी माझ्या मुकुंदला हात लावायचं काय नाही. बोलताय? आधी ट्रीटमेंट तर करून द्या ना त्यांची. डॉक्टर प्लीज. डॉक्टर एक मिनिट. तुम्ही या पेशंटची आई आहात का? हो, 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 मी याची आई आहे. ठीक आहे, पण लक्षात असू द्या हे हॉस्पिटल आहे. इथे असा आरडाओरडा करू नका प्लीज. हे बघा, आधी पहिली पोलीस कंप्लेंट करा, मग आम्ही यांना ऍडमिट करू. रश्मी जा पोलिसांना जाऊन बोलव. थांब रश्मी. अजून उशीर झाला तर तू तुझा भाऊ गमावून बसशील. चालणार आहे तुला? काकू चालणार आहे तुम्हाला? आणि सर, तुम्ही तुमचं कर्तव्य वेळेत पार पाडलं नाहीत तर काय होईल हे माहितीये ना? तुम्हाला जेलही होऊ शकते. मग काय करायचं? आधी पोलीस कंप्लेंट करायची की आधी उपचार? तुम्हीच ठरवा. वॉर्ड बॉय, पेशंटला आत घ्या. काकू, तुम्ही आई काय करतेस तू? कुकुल दादाला मोहिनी आणि तिच्या बाबांनीच इथे आणलंय. काय काय नेमकं काय झालं होतं? हा काय विचारते मी? काय झालं होतं नेमकं? सेटवर ऍक्सिडेंट झाला. मला सगळं कळलं पाहिजे. ए टू झेड सगळं. हो. काकू, ते आज मुहूर्ताचा शॉट होता. आरके सर शॉट अर्धवट सोडून निघून गेले. त्यांना थांबवायला म्हणून मी त्यांच्या मागे मागे गेले आणि आरके गाडीत बसले. त्याचं लक्ष नव्हतं. मुकुंदही त्यांना थांबवायला मागे आला, मागे पळत आला. त्याचंही लक्ष नव्हतं. मोहिनी, तुला पाणी आणून देऊ बेटा? मुकुंद मागून पळत आला. आरकेंनी गाडी रिव्हर्स घेतली आणि ऍक्सिडेंट झाला. बट काकू, तुम्ही काळजी करू नका. रश्मी, काळजी करू नकोस. मुकुंदला वाटेल बरं लवकर. गाडी कोणाची होती? आरकेंची. मग तर पोलीस केस व्हायलाच हवी.
त्या आरकेच्या विरोधात.